हॅलो नमस्कार. तर आज आपण 36च्या छातीचं पेपर कटिंग बघूया. हे कटोरीचं पेपर कटिंग आहे. त्याच्यासाठी बघा मी खालून अर्धा इंचाची मार्जिन सोडली आहे. डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आपल्याला. 14 इंच उंची आहे, तर आपण 1 इंच प्लस करून 15 इंचावर मार्किंग करूया. आपल्याला खालून अर्धा इंच आणि वरतून अर्धा इंच अशी मार्जिन लागेल. आपण आतली विथ 2.5 आणि शोल्डर 3 इंच घेतलेले आहे आणि मुंडा 6 इंचावर मार्किंग केली आहे. आता आपल्याला 36च्या छातीसाठी 9 इंचाचे घडी आपण घेऊया. खाली कमरेचा चौथा आणि प्लस 1.25 इंच मार्जिन आपण टक्ससाठी आणि 2.5 इंच आपण मार्जिन फिटिंगसाठी घेतलेली आहे. दीड इंचाने आपण मार्किंग करून घेऊ मुंड्यामध्ये. बघा आपला मुंडा हा 17 इंचाचा आहे, तर आपल्याला कमीत कमी 18.5 म्हणजेच 8.25 तरी आपली मार्किंग आली पाहिजे. तर आपली बरोबर 8.25 मार्किंग आलेली आहे. पुढील गळा 6.5 आणि अर्धा इंच मार्जिन धरून मी 7 इंचावर मार्किंग केली. वरती 2.5 इंच आणि खाली 2.25 इंच वीध घेतली. तर खालून आपल्याला मी खालून 3.5 इंचावर आणि साईडने 2.5 इंचावर मार्किंग करून योकपट्टीचा पार्ट काढून घेते. आता आपल्याला ही 36ची कटोरी म्हणजे आपल्याला 5.5 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे आणि गळ्याच्या इथून 1.5 इंचावर बघा, मुंड्यापासून 2.5, गळ्यापासून 1.5 इंचावर मार्किंग करून आपण आखून घेऊया. 5.5ची कटोरी छातीचा 36च्या छातीला आपण 6ने भाग द्यायचा आणि -0.5 करायचे. मग आपल्याला 5.5 इंचाची कटोरी येते. पहिले आपण साईडने कट करून घेऊया. मग आपण हे जे डबल फोल्ड पेपर घेतला आहे, तो आपण दोन्ही वेगवेगळे करून घेऊया. आतल्या साईडने अर्धा इंच आतमध्ये जाऊन आपण खड्ड्याची मार्किंग करून घेऊ मुंड्याच्या साईडने पुढील भागाचे. आता योक पट्टी आपण कापून घेऊ. आता आपण कटोरी वाढून घेऊ आणि कटोरीला थोडासा शेप देऊया. कटोरीचा जो वरचा टोक आहे तिथून आपल्याला बरोबर मिडलला फोल्ड करायचे. असे नाही फोल्ड करायचे, आपल्याला वरच्या टोकातून फोल्ड करायचे आणि आपल्याला एवढाच आपल्याला खाली अर्धा इंचच मार्जिन उरली पाहिजे. बघा मी कसे, हे बघा एवढा मी तुम्हाला दाखवते, एवढा मी खालून कपडा पेपर कट केलेला आहे. हे बघा, अर्धा इंचाला पण थोडा कमी आपण कट करून घ्यायचा आहे. बघा आपल्या अशी फोल्डिंग झाली होती, त्याला आपण एक शेप देऊन घेतला आहे. कडेने आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि हा जी कटोरी ती बरोबर आपल्याला अशी उभी ठेवायची आहे. आपण कटोरीची मार्किंग करून घेऊया. वरच्या साईडनं अर्धा इंच आणि साईडने आपल्याला अर्धा इंच हुक क्लूपसाठी.
आता ते 4 इंचाची जी पट्टी आहे ती बरोबर आपण क्रॉसमध्ये पण 4 इंचावरच घ्यायची आहे आणि कडेने पण आपल्याला 1.5 इंच मार्जिन वाढवायचे आहे. तर वरतून अर्धा इंच करता करता पाऊण आणि नंतर 1.5 असे आपल्याला ही मार्किंग जोडायची आहे. दोघांचा मिडल काढूया. बघा बरोबर आपला मिडल तिथंच आलेला आहे. मिडलपासून 1.5 इंचावर खाली आणि ह्या सगळ्या पॉईंट आपण जोडून घेऊया. कटोरी कट करून घेऊया. दीड इंचाचा असा आडवा आणि उभा आपल्याला 2.25च्या आसपास टक्स द्यायचा आहे. इकडनं आपला 2.5 इंच आला पाहिजे आडवा. बघा आता आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. फ्रंट झाला, योकपट्टी झाली. इथे पण आपण फिटिंगच्या इथे एक टक्स मारून घेऊ. हे बघा कटोरी आणि कटोरी ही नेहमी साईड पीसपेक्षा अर्धा इंच किंवा पाऊण इंच मोठी पाहिजे. तर ही बघा आपली बरोबर मोठी आलेली आहे, म्हणजे आपल्याला बरोबर कपडा पुरेल. आता आपण बाही कटिंग कशी करायची ते बघूया. बाहीसाठी बघा आपण पहिले मुंडा मोजून घेऊ. वरतून मोजायचं आहे पूर्ण. हा तर आपला 10 इंच आलेला आहे. तर आपल्याला 10.15 आला आहे. तर आपल्याला 9.25 इंचाची आपल्याला घडी पाहिजे. 1 इंच आपल्याला कट करायचे वरती शोल्डरचे. 9.25 इंचावर आपण घडी घेऊया. आता मला 9 इंचाची बाही हवी होती, पण आता हा पेपर तेवढा उरलेला नाही आहे. बघा 10 मधून 1 मायनस केलं, 9 इंचावर आली आपली. मला आता 9 इंचाची बाही हवी होती, पण तेवढा कपडा नसल्यामुळे, पेपर नसल्यामुळे मी आता 6 इंचाची तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता आपल्याला छातीचा 12वा भाग करायचा असतो. हे बघा 36/12 3 आलेले आहेत. तर 3 इंच आपल्याला खाली उतरायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला 2 इंच यायचं आहे. हे जे मी दंड घेराची मार्किंग केलेली आहे, हे 9 इंचाचे दंड घेरायचे, म्हणून ते जरा जास्त आतमध्ये आले. बघा आपण एक आडवी रेष ओढून घेतली, त्याचा मध्य काढायचा. वरतून 1/2 इंच, खालून 1/2 इंच असे मार्जिन सोडून आपल्याला हा खालून वरच्या साईडला आकार द्यायचा आहे फिशचा. असं आपल्याला एस आकार देऊन घ्यायचे दोन्ही पण. आणि हे आपण पेपर कट करून घेऊया. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे पेपर कटिंग. अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा, तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये फिटिंग दिसेल. ह्या पेपर कटिंगमुळे कुठेच चुन्या येत नाही, ब्लाऊज शोल्डरला ढिला बसत नाही, एकदम फिटिंगमध्ये हा आपला ब्लाऊज होतो. आता हे आपल्याला अस्तरवर कसं कट करायचं ते बघूया.
तर अस्तरवर बघा, तुम्हाला अस्तरला कुठे कुठे आपल्याला मार्जिन वाढवायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर आपला बॅक पार्ट आहे तसाच्या तसा ठेवायचा. फक्त साईड पार्टला आपल्याला कटोरी जोडण्यासाठी अर्धा इंचाची आपल्याला मार्जिन वाढवायची आहे. इथं आपल्याला कटोरी जोडवायचे आणि जे खाली योगपट्टी जे आपण, आणि कटोरी नेहमी आपल्याला क्रॉसमध्येच ठेवायची, कपड्यावर उभी ठेवू नका, फिटिंग चांगली येणार नाही. आणि क्रॉस पट्टीला पण मी अर्धा इंच साईडने आणि अर्धा इंच वरतून जिथे आपले जॉईंट बसणार आहे तिथं अर्धा अर्धा इंचाचे मार्जिन सोडा. बाही मी बघा अशा प्रकारे 9 इंचाची केलेली आहे. 10 इंचाची आपली उभी कटिंग आणि आडवी मी सरळ 2 रेषा ओढल्या आहेत. पूर्ण बाही कट झाल्यावर मी ती फोल्ड करून त्याचा मध्य काढून मी कटिंग करेल. फक्त आपल्याला साईड पीसला अर्धा इंच आणि योगपट्टीला अर्धा इंच आपल्याला वाढवायचे. अशा प्रकारे आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे.